शीतल मोती व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला आता दिसतच असेल की पाठीमागं आम्ही कुठं आलेलो आहे. तर आम्ही आलेलो आहे गावी. तर तुम्हाला हे गावाकडचं घर तुम्ही ओळखले असेल. तर बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सगळ्या भाज्या खातो एक नाही. मेथी असू दे किंवा चाकवत, पालक, ह्या सगळ्या आपण पालेभाज्या आपण करत असतो किंवा शेपू असते. तर आज आमच्या शोभानं ना एक वेगळ्या प्रकारची भाजी केली आहे. तर ती भाजी कोणती आहे ते तुम्हाला मी सांगते. आणि ती भाजी मी तर फर्स्ट टाईमच ही बघितलेली आहे, कारण मी कधी काय ती खाल्लेली पण नाही. आता बघूया कशी लागते ते. तर हे बघा, ही भाजी केलेली आहे. आता तुम्हाला ती भाजी कुठं तरच दिसेल आणि डाळ दिसणार जास्त, कारण हे बघा आहे छान आहे का. कारण कसं झालं, शिजून बारीक झाली भाजी पूर्ण आणि डाळ जास्त त्यात दिसायला लागली. सर बसलेत ओ. हाय. आहे इथं आहे. तर हां, तर ही भाजी आहे. आपण जे गाजर खातो ना, त्या गाजराच्या वरती जो पाला असतो त्याची सुद्धा भाजी करतात हे मला माहीत नव्हतं. आणि ती घेऊन आलेली आणि निवडायलेली, मला वाटतं शेळीला वगैरे घालायची असेल. तर ती म्हणाली नाही नाही, हिची भाजी बनवायची म्हणली, छान लागते. तर ही भाजी बनवलेली आहे आणि खरंच ही आरोग्याला चांगली असते भाजी. तर बघा, आता मी पण खाऊन बघणार आहे कशी लागते ते. तर ही आहे गाजराची भाजी, म्हणजे गाजराच्या पाला जो असतो आपण, त्याचे फुटलेले असतात कोळे कोळे, ते जी पानं असतात त्याची भाजी बनवली आहे. आणि ती भाजी कशी केली तिनं, ती स्वच्छ खोडून स्वच्छ धुवून अगोदर शिजवून घेतली आणि थोडीशी तिनं अशी पिळली. मग त्यासोबत तिनं डाळ पण घातलेली, थोडीशी होती डाळ पण शिजली. आणि नंतर ते कांदा वगैरे घालून तिनं ते केलेलं आहे. आता बघणार आहे कशी टेस्ट लागते ते. तर बघूया, तुम्ही पण करून बघा. ही आहे गाजराची भाजी. तर चला, ओके, बाय बाय, थँक्यू.